नर्मदे हर नर्मदे हर. श्रीमद भागवत महापुराण मधील प्रथम स्कंधात 8व्या अध्यायामध्ये कुंतीनं श्लोक 18 पासून श्लोक 43 पर्यंत म्हणजे 26 श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांची अतिशय सुंदर स्तुती केलेली आहे. भागवतामध्ये भगवंतांच्या अनेक स्तुती आहेत. त्यापैकी कुंतीने भगवंतांची केलेली ही स्तुती सर्वश्रेष्ठ मानली जाते. आपण भगवंतांची कुंतीनं कशी स्तुती केली आहे ते पाहूया. महाभारताचं युद्ध संपल्यानंतर सर्व पांडव श्रीकृष्णांच्यासह गंगा किनारी गेले. तिथं पांडवांनी कृष्णांनी आपल्या मृत बंधू आणि आप्तेष्टांना जलांजली आणि तिलांजली दिली. त्यानंतर श्रीकृष्ण द्वारकेला जायच्या विचारानं रथावर आरूढ झाले. नेमक्या त्याच वेळी दोन्ही हात वर करून शरणागतीच्या भावनेनं उत्तरा श्रीकृष्णांच्याकडं धावत धावत येत असलेली त्यांना दिसली. ती म्हणत होती, पाही पाही महायोगिन देवदेव जगतपते नान्यम त्वद्भयं पश्ये यत्र मृत्यू परस्परम. हे देवाधिदेवा जगदीश्वरा, आपण महान योगी आहात. आपण माझं रक्षण करा. या लोकामध्ये मला आश्रय देणारा आपल्याशिवाय अन्य कोणीही नाही, कारण इथं तर प्रत्येकजण दुसऱ्याच्या मृत्यूलाच कारण होत आहे. उत्तरा श्रीकृष्णांना करुण स्वरात विनवते, तप्त असलेला हा लोखंडी बाण माझ्याकडे वेगाने येत आहे. स्वामी, या बाणानं माझं खुशाल भस्म होऊ दे, परंतु या बाणानं माझ्या गर्भाला धक्का पोहोचू नये. इथे उत्तरा द्रौपदीने केलेली चूक करत नाही. वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदीनं दरबारातील सगळ्यांच्या समोर हात पसरून विनवणी केली होती, वाचवा वाचवा, पण कुणीही तिला वाचवलं नाही. त्यानंतर द्रौपदी आपल्या 5 पतींच्या समोर हात जोडून विनवणी करते, वाचवा वाचवा, पण हतबल झालेले तिचे पती त्यावेळी तिला काहीही मदत करू शकले नाहीत. अखेरीस आगतिक झालेल्या द्रौपदीनं दोन्ही हात वर करून दातांनी पकडलेला आपला पदर सोडला आणि श्रीकृष्णाला पुकारलं, हे माधवा, हे केशवा, मला मदत कर. आणि द्रौपदी केव्हा आपल्याला बोलवते याची वाट पाहणारा श्रीकृष्ण त्वरेनं द्रौपदीच्या मदतीला धावला. त्यावेळी श्रीकृष्णाने स्वतःच वस्त्ररूप होऊन द्रौपदीची आबरू वाचवली. म्हणूनच यावेळी उत्तरानं कुणावरही विश्वास न ठेवता भगवंतांना म्हणजे श्रीकृष्णांनाच विनवलं. आणि त्या क्षणी श्रीकृष्णाने आपलं एक स्वरूप बाहेर ठेवलं आणि दुसरं अंगठ्याच्या नखाएवढं स्वरूप धारण केलं आणि उत्तरेचा गर्भ वाचवण्याकरता उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला. 3 महिन्याच्या गर्भाचं ब्रह्मास्त्रापासून रक्षण करण्यासाठी लहान रूपातील श्रीकृष्ण त्या गर्भाभोवती सतत गदा फिरवत फिरवत राहिले. गर्भाला धोका नाही, ब्रह्मास्त्राचा धोका टळला याची खात्री पटल्यानंतर श्रीकृष्ण पुन्हा बाहेर आले. गर्भाचा धोका टळल्यामुळं उत्तरा अत्यंत भावविभोर झाली. उत्तरेचं भाग्यच महान, कारण एकाच वेळी परीक्षित आणि श्रीकृष्ण यांना आपल्या गर्भात धारण केलेलं होतं. भगवंतांचे आभार कसे मानावेत ह्याबद्दल अत्यंत भावविभोर झालेल्या उत्तरेच्या मुखातून शब्दही बाहेर पडेनात. केवळ हात जोडून ती श्रीकृष्णांच्याकडं पाहत पाहत अश्रुपात करत होती. कुंती दुरूनच हे सर्व बघत होती. श्रीकृष्णाने पांडवांचा वंश राखण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न कुंतीला दिसले होते. उत्तरा काहीच बोलत नाही. हे पाहून कुंती विचार करत होती. उत्तरेच्या गर्भावरील संकट दूर झालेले पाहून पांडव आनंदित झाले. पांडव श्रीकृष्णांचे आभार मानू लागले. तेव्हा श्रीकृष्ण सांगतात,
उत्तरेच्या पातिव्रत्यामुळं, उत्तरेच्या पवित्र आचरणामुळं ब्रह्मास्त्र शांत झालं आणि गर्भाचा धोका टळला. यात मी काहीच केलेलं नाही. हा सर्व उत्तरेचाच प्रभाव आहे. हे ऐकून सर्वजण उत्तरेचे कौतुक आणि अभिनंदन करायला लागले. तेव्हा मी आता निघतो म्हणून श्रीकृष्ण द्वारकेला जाण्यासाठी रथात बसले आणि निघाले. दिसते तसे नसते, पण जे दिसत नाही ते असते, तीच माया. मायापती श्रीकृष्णाने केलेली माया केवळ कुंतीनं जाणली. मायापतींची माया, जादूगाराची जादू केवळ मायापतींचे आणि जादूगारांचे सेवकच जाणू शकतात. म्हणून कुंतीनं मायापती श्रीकृष्णांची माया जाणली. कुंती मायापती श्रीकृष्णांची परमसेवक भक्त आहे, म्हणूनच ती माया जाणू शकली. श्रीकृष्ण निघाल्याचं पाहून कुंती त्वरेनं पुढं आली आणि रस्त्यात उभी राहून श्रीकृष्णांच्या रथाला तिनं अडवलं. रथ थांबला म्हणून श्रीकृष्णाने पाहिलं तर रथासमोर दोन्ही हात पसरून कुंती आत्या उभी होती. श्रीकृष्ण त्वरेने खाली उतरून आत्याकडे जाऊ लागताच कुंतीच धावत धावत येऊन श्रीकृष्णांचे चरण पकडणार. तेवढ्यात श्रीकृष्णांनी आत्याचे दोन्ही हात पकडले आणि म्हणाले, अगं आत्या, हे काय? आज गंगा उलटी चालली आहे काय? अगं आत्या, मी तुझ्यापेक्षा लहान आहे, मला का नमस्कार करतीस? कुंती म्हणते, मी माझ्या भाच्याला नमस्कार करत नाही, तर मी आज भगवंतांना नमस्कार करत आहे. कृष्ण म्हणतो, अगं आत्या, मी तुझा भाचा कृष्ण आहे. कुंती म्हणते, पुन्हा पुन्हा मला आत्या म्हणू नकोस. तू जेव्हा मला आत्या म्हणतोस ना, तेव्हा माझ्यावर तुझी माया पसरतोस. मग मी विसरून जाते की तू परमात्मा आहेस, तूच भगवंत आहेस, आणि मग मी तुला भाचाच मानायला लागते. तेव्हा हे श्रीकृष्णा, आता तू काहीही बोलू नकोस, मी काय बोलते ते ऐक. श्रीमद भागवत महापुराणमधली ही पहिली स्तुती आहे. अनेक स्तुतीमधील ही सर्वश्रेष्ठ स्तुती आहे. कुंती आपल्या आत्तापर्यंतच्या अनुभवातून आणि सहवासातून श्रीकृष्णाला जाणते. वसुदेवाचा परिवार खूप मोठा आहे, त्यामुळे कृष्णाला अनेक आत्या आहेत. वसुदेव कारागृहात आहे, म्हणून वसुदेव पत्नी रोहिणी नंदाच्या घरी गोकुळात राहते. कुंती म्हणूनच रोहिणीला, आपल्या वहिनीला भेटायला मधून मधून नंदाच्या घरी जात असते. त्यामुळे कुंतीची नंदाच्या घरी रोहिणीबरोबर यशोदाशी चांगली ओळख झालेली आहे. खूप दिवस कुंती फक्त बलराम हाच वसुदेवांचा मुलगा आहे असं ओळखत असती, पण बलरामांच्या बरोबर नंदाचा, यशोदाचा मुलगा कृष्णालाही ती ओळखते. कुंतीचं बलरामाबरोबर कृष्णावर सुद्धा प्रेम आहे, पण सर्व गोपींचं कृष्णावरील प्रेम कुंती जाणते, अनुभवते, कारण कृष्णावरील सर्वांचे अलौकिक प्रेम आहे. कुंती दामोदर लीला चालू असताना नंदबाबासह गोकुळात आलेली आहे आणि तिनं उखळाला बांधलेल्या बाळकृष्णांना पाहिलं. नंतर थोड्या वेळानं 2 वृक्षांमधून उखळासह बाळकृष्ण जाताना दोन्ही वृक्ष यमलार्जुन उन्मळून पडले. त्यातून 2 दिव्य पुरुष प्रकट झाले, एक मणिग्रीव आणि दुसरा नलकुबेर. त्यावेळी त्या दोन्ही कुबेरपुत्रांनी बाळकृष्णांची दिव्य स्तुती केली. ती स्तुती इतर कुणीही ऐकलेली नाही, केवळ कुंतीनंच ती स्तुती ऐकली आहे. भगवंतांचीच लीला आहे, अन्यथा ही स्तुती कोणालाच समजली नसती. ही स्तुती ऐकूनच कुंती जाणते की नंदाचा पुत्र नाही, तर कृष्ण हा वसुदेव पुत्रच आहे आणि हेच भगवंत आहेत. हे जाणल्यानंतर कुंती वारंवार गोकुळात जाऊ लागली. यशोदा म्हणजे वात्सल्यरस सिंधू आहे. त्या वात्सल्यरस सिंधूमधील एक बिंदू कुंतीला प्राप्त झालेला आहे. म्हणूनच प्रत्येक कृष्ण भेटीमध्ये कुंतीचं कृष्णाबद्दलचं प्रेम, वात्सल्य वाढत वाढतच आहे. गोकुळात घडलेल्या कृष्णांच्या सर्व कृष्णलीला पाहून हाच
कृपासागर, भक्तवत्सल भगवान आहे हे कुंतीनं जाणलं आहे. म्हणूनच पांडव वंशाचा अंकुर असलेल्या उत्तरेच्या गर्भाला संकटमुक्त करणाऱ्या श्रीकृष्णांच्याकडे जाऊन अत्यंत श्रद्धेनं श्रीकृष्णांचे चरण ती धरू लागली. पण कृष्णाने तिला हात धरून उठवलं. कुंती म्हणते, हे भगवंता, आपण सर्व जीवांच्या बाहेर आणि आत राहत आहात, तरी सुद्धा आपण प्रकृतीच्या पलीकडील आदिपुरुष परमेश्वर असल्यानं इंद्रिये आणि वृत्ती यांनी पाहिले जाऊ शकत नाही. मी आपणास वंदन करते, नमस्कार करते. इथं कुंती आपल्याला सांगते की भगवंत ही दिसण्याची वस्तू नाही, भगवंतांची अनुभूती घ्यायची असते, अनुभव घ्यायचा असतो. कुंती म्हणते, हे भगवंता, इंद्रियांद्वारा जे काही जाणलं जातं त्याच्या तळाशी आपण विद्यमान असता, परंतु आपल्या मायेच्या पडद्यानं झाकलेले असता. मी अज्ञानी स्त्री अविनाशी पुरुषोत्तम अशा आपणास कशी जाणू शकेन? नटाचा वेश धारण करणाऱ्यास प्रत्यक्ष पाहून सुद्धा मंदबुद्धीचे लोक ओळखू शकत नाहीत, तसेच आपण आम्हास ओळखू येत नाहीत. आपण शुद्ध हृदयाच्या विवेकी जीवनमुक्त परमहंसांच्या हृदयामध्ये आपली प्रेममय भक्ती अंकुरित करण्यासाठी अवतीर्ण झालेले आहात. मग माझ्यासारखी अल्पबुद्धीची स्त्री आपल्याला कशी ओळखू शकेल? पण भगवंता, मी तुम्हाला जाणलं आहे. तुम्ही वसुदेव पुत्र वासुदेव आहात, देवकी पुत्र देवकी नंदन आहात, नंदाचा लाडका गोपाळ आहात. मी तुमची आत्या आहे, पण आपली कृपा माझ्यावर देवकीपेक्षा अधिक आहे हे नक्की. आता अत्यंत वात्सल्ययुक्त अंतःकरणाने प्रेरित झालेली कुंती म्हणते, हे श्रीकृष्णा, हे वासुदेवा, हे देवकी नंदना, हे नंदगोपाळांचे लाडके बाळ गोविंदा, आपणास आमचा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. गोविंद म्हणजे गो म्हणजे गाय, विंद म्हणजे रक्षक, गायींचे रक्षण करणारा. कुंती म्हणते, आम्ही सर्व वैष्णव गायी आहोत. तुम्ही सर्व गायींचे रक्षण करणारे, काळजी घेणारे गोपाळ आहात. गोपाळ सर्व गायींची काळजी घेतोच, पण वृद्ध गायींची जास्ती काळजी घेतो. इथं सर्वात वृद्ध गाय म्हणजे कुंती आहे. गोपाळ अशा वृद्ध गायीजवळ रात्री येतो, तिच्या अंगावरनं प्रेमानं हात फिरवतो, तिची मान खाजवतो, तिच्याजवळ थोडा वेळ बसतो. कुंती म्हणते, श्रीकृष्ण माझ्यावर असं सर्वात जास्ती प्रेम करतो. भगवंतांच्या स्वरूपाचं वर्णन करून कुंती म्हणते, ब्रह्मदेवाचे जन्मस्थान असलेल्या, ज्यांच्या नाभीतून कमळ प्रकट झाले आहे, ज्यांनी सुंदर कमळांची माळ धारण केली आहे, ज्यांचे नेत्र कमळाप्रमाणे आहेत आणि ज्यांच्या चरणावर कमळांचं चिन्ह आहे, अशा तुम्हाला माझा वारंवार नमस्कार असो. श्रीकृष्णांच्याकडे बघून कुंतीला तर आपण कमळ सरोवर पाहतोय असंच वाटतं. कमळाच्या फुलाकडे केवळ दृष्टिक्षेप टाकला तरी मन प्रसन्न होतं, मन शांत होतं. श्रीकृष्णांच्या दर्शनानं, श्रीकृष्णांच्या पाहण्यानं कुंतीला अशी वारंवार अनुभूती येते आहे. कुंती जाणते की कृष्ण आपल्यावर देवकी वसुदेवपेक्षा अधिक कृपा करतो, प्रेम करतो. म्हणून कुंती म्हणते की त्वयैव नाथेन. सर्व लोक म्हणतात, प्रभू तुम्ही आमचे आहात, आम्ही तुमचे आहोत. पण कुंती आपल्या सर्व मुलांच्या समोर, सर्वांच्या समोर, प्रजेसमोर श्रीकृष्णाला सांगते, प्रभू आपण केवळ माझे आहात. आपल्याखेरीज या जगात माझं दुसरं कोणीही नाही. हे बोलणं आपल्याला सहज वाटत असेल, पण हे तसं सहज बोलणं नाही. आपल्या 5ही मुलांच्या समोर, सुनांच्या समोर, सर्वांच्या समोर लाज सोडून कुंती सांगते, प्रभू या जगात मला तुमच्याखेरीज दुसरं कुणीही नाही. विचार करा, तुमच्यात जर हिंमत असेल ना, तर सर्वांच्या समोर असं बोलून दाखवा बरं. लगेच आपल्याला अनेकांचे उपकार आठवतात. पत्नी म्हणेल, मी लग्न करून उगीच आले. मुलं म्हणतील, मग आम्ही घरातनं निघून जावं काय? पण कुंती असं घाबरत नाही. कुंतीप्रमाणेच मीराबाई पण म्हणतात, मेरे तो गिरधर गोपाल दुसरा न कोई. कुंतीचं हे बोलणं ऐकून श्रीकृष्ण प्रसन्न झाले, भावविभोर झाले.
कुंती म्हणते, आपण प्रसन्न आहात ना, मग आपल्याकडे काही मी मागू का? नर्मदे हर. कुंतीचं हे बोलणं ऐकून श्रीकृष्ण प्रसन्न झाले, भाव विभोर झाले. कुंती म्हणते, भगवंता आपण प्रसन्न आहात ना, मग मी आपल्याकडे काही मागू का? श्रीकृष्ण म्हणतात, आत्या संकोच काय करतीस, हवं ते माग, मी तुला नक्की देईन. कुंती म्हणते, अगोदर वचन द्या की मी मागेन ते देईन म्हणून. कृष्ण हसून म्हणतात, अगं वचनाची काय गरज आहे, मी तुला एकदा म्हणलं ना, हवं ते देईन म्हणजे मी नक्की देईन, माग. भगवंतांचं हे बोलणं ऐकून ब्रह्माजी घाबरले. कुंतीनं जर आपला ब्रह्मलोक मागितला तर? महादेव घाबरले, कुंतीनं कैलास मागितला तर? आणि इंद्रही घाबरले, कुंतीनं जर इंद्रलोक मागितला तर आपलं काय होईल? कुंती म्हणते, हे भगवंता, आपण सर्व जीवांच्या बाहेर आणि आत राहत आहात, तरीसुद्धा आपण प्रकृतीच्या पलीकडील आदिपुरुष परमेश्वर असल्यानं इंद्रिये आणि वृत्ती यांनी आपल्याला पाहता येत नाही. मी आपणास नमस्कार करते. कुंतीत आपल्याला सांगते की भगवंत हे पाहण्याचे, दिसण्याचे नाहीत, तर अनुभूती घ्यायचे आहेत, त्यांचा अनुभव घ्यायचा असतो. इंद्रियांच्या द्वारे जे काही जाणले जाते त्याच्या तळाशी आपण विद्यमान असता, परंतु आपल्या मायेच्या पडद्याने झाकलेले असता. मी अज्ञानी स्त्री अविनाशी पुरुषोत्तम अशा आपणास कशी जाणू शकेन? नटाचा वेश धारण करणाऱ्यास प्रत्यक्ष पाहून सुद्धा मंदबुद्धीचे लोक ओळखू शकत नाहीत. तसंच आपण आम्हास ओळखू येत नाहीत. आपण शुद्ध हृदयाच्या विवेकी जीवनमुक्त परमहंसांच्या हृदयामध्ये आपली प्रेममय भक्ती अंकुरित करण्यासाठी अवतीर्ण झालेले आहात. मग माझ्यासारखी अल्पबुद्धी स्त्री आपल्याला कशी काय ओळखू शकेल? पण भगवंता, मी तुम्हाला जाणलंय. तुम्ही वसुदेव पुत्र वासुदेव आहात. तुम्ही देवकी पुत्र देवकी नंदन आहात. तुम्ही नंदाचा लाडका गोपाळ आहात आणि मी तुमची आत्या आहे. पण आपली कृपा माझ्यावर देवकी मातेपेक्षा अधिक आहे, हे नक्की. हे श्रीकृष्णा, वासुदेवा, देवकी नंदना, नंदगोपाळांचे लाडके बाळ, हे गोविंदा, आपणास माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. त्यानंतर कुंती माता म्हणते, हे प्रभू, विपदस्संतु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्याद पुनर्भव दर्शनम. आपण आमचे स्वामी आहात. आमच्यावरील प्रत्येक संकट निवारण्यासाठी आपण धावत आलात आणि त्यावेळी आम्हाला आपलं दर्शन झालं. असे कितीतरी प्रसंग आहेत. भीमाला कौरवांनी विषप्रयोग केला, तेव्हा त्या विषप्रयोगापासून आपण भीमाला वाचवलं. लाक्षाग्रहाला लागलेल्या भयानक आगीपासून आम्हा सर्वांना आपण वाचवलं. अज्ञातवासात असताना वनामध्ये हिडिंब इत्यादी राक्षसांच्या तावडीतून आम्हा सर्वांना आपण वाचवलं. दुष्टांच्या द्यूतसभेत माझ्या सुनेचं वस्त्रहरण होणार होतं, पण आपण वस्त्ररूप म्हणजेच पटवर्धन स्वरूपात धावून आला आणि आमच्या कुळाची आबरू वाचवली. वनवासात दुर्वासांच्या क्रोधापासून आपणच आमचं रक्षण केलं. महाभारताच्या भयानक युद्धात महारथ्यांच्या अस्त्रांपासून सर्वांचं रक्षण आपणच केलं. एवढंच काय, पण आत्ता या क्षणी अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासून आपण आमचं तर रक्षण केलंच, पण आमच्या कुळाचा एकमेव अंकुर जो आहे त्याचं सुद्धा रक्षण केलं. माझा अनुभव आहे की प्रत्येक संकटाच्या वेळी आपण संकट निवारणासाठी धावत येता आणि त्यावेळेला आम्हाला आपलं दर्शन होतं. हे जगद्गुरू, आमच्या जीवनात पावला पावला गणित आमच्यावर संकट येत राहू देत, कारण संकटांच्या वेळीच आपलं निश्चित दर्शन होतं आणि आपल्या दर्शनानं जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते. कुंतीनं मागितलेलं मागणं ऐकून त्रिलोकनाथ श्रीकृष्ण स्तब्ध झाले. हे कसलं मागणं, आणि मी कसं काय देऊ शकणार तुला सतत संकट? कृष्ण म्हणतात,
आत्या, आत्ता कुठं चांगले दिवस आले आहेत? तू आता राजमाता बनली आहेस. धर्मराज सम्राट झाला आहे. तुझ्या मुलाने युद्ध जिंकून हस्तिनापूरचं राज्य मिळवलेलं आहे. सर्व वैभव तुझ्या पुढं हात जोडून उभे असताना संसारातील सर्व सुख नाही तर दुःख, संकट, कष्ट माझ्या वाटणीला यावीत असं का बरं मागतेस? अगं, तुझ्या जीवनात कष्टाशिवाय दुःखाशिवाय आत्तापर्यंत काही आलेलंच नाही आहे. तरीही तुला यापुढं कष्ट आणि संकटच हवीत. कशा करता? लक्षात घ्या, महाभारताच्या इतिहासात तिघे असे आहेत की त्यांच्या जीवनात केवळ कष्ट, दुःख आणि संकटच आलेली आहेत. सुख त्यांच्या वाट्याला कधीही आलेलं नाही. कोण आहेत बरं ते तिघं? पहिली कुंती, दुसरा कर्ण आणि तिसरा कृष्ण. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपल्या जीवनामध्ये अतिशय कष्ट आहेत, तेव्हा तुम्ही कुंतीचं चरित्र आठवा, कर्णाचं चरित्र आठवा, कृष्णाचं चरित्र आठवा. तुम्हाला जाणीव येईल की अरे, त्यांच्यापेक्षा आपले कष्ट कितीतरी कमी आहेत. आता कुंतीला जन्मल्याबरोबर आईवडिलांनी दत्तक दिलं. तिला खऱ्या आईवडिलांचं प्रेम लाभलं नाही. तारुण्यात असताना दुर्वास ऋषींची तिला सेवा करायला सांगितलं. अत्यंत खडतर अशी सेवा तिनं केली. मंत्र सामर्थ्यामुळं तिला कुमारिका असतानाच माता व्हायला लागलं. त्यानंतर त्या पुत्राचा तिला त्याग करायला लागला. सुकुमार पतीची स्वप्न बघत असताना कुंतीला पंडुरोग झालेल्या राजकुमारासह विवाह करायला लागला. पतीनं स्त्री सहवास केला तर त्याचा त्वरित मृत्यू होईल असा तिच्या पतीला शाप मिळाला. पुत्रप्राप्तीसाठी पुन्हा मंत्र सामर्थ्याने तिनं पुत्रांना जन्म दिला. पतीच्या अकाली निधनानंतर धीरानं त्यांचं राज्य बळकावलं. धीरांच्या कपटांना सतत तोंड देऊन आपला आणि मुलांचा तिला जीव वाचवायला लागला. तिच्या सुनेचं दरबारात वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न झाला. 12 वर्ष वनवास तिला भोगायला लागला. महाभारत युद्धामध्ये विजय मिळवून सुद्धा त्यांच्या वंशातील केवळ एकच जीव वाचला. इतकं दुःख कुंतीनं सोसलेलं आहे. यापुढं आपलं कसलंही दुःख तुम्हाला जाणवणारच नाही आहे. असंच जीवन कर्णाचंही आहे आणि कृष्णाचंही आहे. कुंती हात जोडून प्रभूंना सांगते, प्रभू, आपल्या आईपेक्षा सुद्धा तुमचं माझ्यावर अधिक प्रेम आहे हे मी जाणलं आहे. कृष्ण म्हणतात, आत्ता जेवढी संकट तू मागितली आहेस ना, ती सर्व तुझ्या मुलांनी पराक्रमानं पार केलेली आहेत. त्यात माझा काहीही संबंध नाही. तरीही आत्या, तू काय जाणलं आहेस ते तरी मला सांग. कुंती म्हणते, प्रभू, आपली आई देवकीला 6 पुत्र झाले आणि ते एका पाठोपाठ कंसानं दगडावर आपटून मारून टाकले. आपण त्याने वाचवलेलं नाही, पण माझ्या 5ही मुलांना इतक्या संकटातनं, एवढ्या भयंकर युद्धातनं आपण वाचवलं तर आहेच, पण 5ही मुलांना साधा ओरखडा सुद्धा उठू दिलेला नाही. याचं एकमेव कारण म्हणजे आपलं माझ्यावर अधिक प्रेम आहे म्हणूनच ना. कृष्ण हसून म्हणतो, आत्या, महाभारताच्या युद्धात मी अर्जुनाचं सारथ्य केलेलं आहे. मी हातात शस्त्र धरलेलंच नाही आहे. कुंती म्हणते, प्रभू, आमचा वंश कुंठित होण्यासाठी अश्वत्थाम्याने उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं. तेव्हा तुम्ही उत्तरेच्या गर्भाला वाचवण्यासाठी अंगठ्याच्या नखाएवढ्या स्वरूपात उत्तरेच्या गर्भात प्रवेश करून गर्भाभोवती गदा फिरवत फिरवत 9 मास त्याचं रक्षण केलं. वेद सांगतात, गर्भवास अत्यंत वाईट आहे म्हणून गर्भवास टाळा. तरीही आपण केवळ माझ्यावरील प्रेमापोटी उत्तरेच्या गर्भाशयात गर्भवास सोसून
आमचा वंश कुंठित होऊ दिला नाही, हे मी जाणलंय प्रभू. ही आपली अहेतुक कृपा आपण केलेली आहे. तेव्हा आता आपण मी मागितलंय तेच वरदान द्यावं. कृष्ण म्हणतात, असलं वरदान कोणी मागतं की काय? नीट विचार करून सांग. कुंती म्हणते, प्रभू मी नीट विचार करूनच बोलत आहे. मला अनुभव आहे की जेव्हा जेव्हा आमच्यावर संकट आली तेव्हा तुम्ही धावत आला, आम्हाला प्रभुदर्शन झालं. हे आमचं महाभाग्य आहे. आता मी राजमाता झाली, धर्मराज सम्राट झाले, वैभव हात जोडून समोर उभे राहिले, तेव्हा तुम्ही आमच्यापासून दूर निघाला ना. आपण निघून गेल्यानंतर आमच्याकडं आपण पाठच फिरवली ना. मग ह्यात चांगलं काय? खरे वैष्णव म्हणतात, भगवंतांचं क्षणभर विस्मरण होणं हेच परम दुःख आहे आणि भगवंतांचं सदैव स्मरण राहणं हेच सुख आहे. प्रभू मी सतत पावलोपावली माझ्यावर संकट येऊ देत हे वरदान मागत आहे, कारण त्यामुळंच आपलं सदैव स्मरण मला राहील आणि मला परमानंद प्राप्त होईल. आपलं दर्शन होणं हेच आमचं सुख आहे. मी तुम्हाला आमच्यावरील संकट दूर करायला सांगत नाही आहे, तर ती संकट पार करण्यासाठी आम्हाला शक्ती द्या एवढंच तुम्हाला सांगत आहे. आपल्या दर्शनानंच आम्हाला सुख आणि शक्ती प्राप्त होते. यासाठी मी मागितलेलंच वरदान द्यावं. प्रभू आम्हा सर्वांच्यावर आपण किती प्रेम करता आणि त्यासाठी तुम्ही काय काय बनला हे मी जाणते. अर्जुनासाठी तुम्ही सारथी झालात, धर्मराजासाठी तुम्ही शांतिदूत झाला, द्रौपदीचा तुम्ही सखा मित्र बनला. युद्धभूमीवर गोंधळलेल्या अर्जुनासाठी आपण गुरु होऊन जो उपदेश केला, त्या उपदेशामुळेच अर्जुन लढायला तयार झाला. हे कोण विसरेल? आम्हा सर्वांचं रक्षण करण्याकरता तुम्ही आमच्याकडं वारंवार राहायला येत होता. तुम्ही आमचे रक्षक बनला. पण आम्हाला असं भासवत होता की मी सहज प्रेमानं तुमच्याकडं राहायला आलेलो आहे. हे जगद्गुरू, आमच्या जीवनात पावला पावला गणिक आमच्यावर संकट येत राहू देत, कारण संकटाच्या वेळीच आपलं निश्चित दर्शन होतं आणि दर्शनानंतर तर जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते. असं मागणारी एकमेव कुंती आहे, म्हणून ही सर्वात श्रेष्ठ स्तुती आहे. उच्च कुळात जन्म, विद्या आणि संपत्ती यामुळे गर्विष्ठ झालेली माणसं तर आपले नाव घेऊ शकत नाहीत, कारण आपण स्वतःजवळ प्रापंचिक वस्तू आणि वासना न ठेवणाऱ्यांनाच दर्शन देता. कुंती सांगते, हे श्रीकृष्णा, विद्या, संपत्ती, उच्च कुळ याकडे तुम्ही अजिबात न पाहता केवळ आणि केवळ ज्यांच्या हृदयामध्ये भगवत भाव आहे अशा भक्तांनाच तुम्ही दर्शन देता. कुंती म्हणूनच म्हणते, आपण निर्धनांचे धन आहात. मायेचा प्रपंच आपल्याला स्पर्श करू शकत नाही. आपण आत्मानंदातच रममाण असता. आपण परमशांत स्वरूप आहात. आपण मोक्षाचे अधिपती आहात. हे भगवान श्रीकृष्णा, आपल्याला मी वारंवार वंदन करते. कुंती म्हणते, हे श्रीकृष्णा, तुम्ही तर मायापती आहात, त्यामुळं प्रपंच आपल्याला स्पर्श करू शकत नाही. जे लोक आत्मानंदात रत असतात तेच शांत स्वरूप असतात आणि त्यामुळं निर्धन लोकांना साक्षात भगवंतच आपले आहेत अशी जाणीव होते, कारण धनाने जे काही प्राप्त होते त्यापेक्षा अधिक साक्षात भगवंत प्राप्त करून देतात. कुंती म्हणती, हे श्रीकृष्णा, मी आपल्याला अनादी, अनंत, सर्वव्यापक, सर्वांचे नियंते, काळस्वरूप असलेले असे परमेश्वरच समजते. भेदभावामुळं आपापसात कलह करणाऱ्या सर्वांमध्ये आपण मात्र समान रूपानं संचार करीत असतात. भगवन, आपण जेव्हा मनुष्यांसारखी लीला करता तेव्हा काय करू इच्छिता हे कुणालाच समजत नाही. आपणास कुणी प्रिय नाही, कुणीही अप्रिय नाही. आपल्या संबंधी मात्र लोकांची बुद्धी विषम आहे.
आपण विश्वाचे आत्मा आहात, विश्वरूप आहात. आपण जन्म घेत नाही की कर्म करत नाही, तरीसुद्धा पशु, पक्षी, मनुष्य, ऋषी, जलचर आदी योनीत आपण जन्म घेतला आणि त्या त्या योनीनुसार दिव्य कर्मे सुद्धा केली. ही आपली लीलाच आहे.